सावकाश सावकाश, हा सावकाश. मामा सावकाश ने जड आहे. हा सांभाळून सांभाळून. वरती ट्यूबलाइट सांभाळा रे. सावकाश ने बाबा, सावकाश. बाकीचं सगळं पण होईल हा हळूहळू क्लिअर. सॉरी, एक गोष्ट मात्र खरी पट्या, तुला इंटिरियर मधलं ओ का ठो कळत नाही. विटेवर वीट रचली की बांधकाम होत, आणि त्यात माणसं प्रेमानं आपुलकीनं एकत्र राहायला लागली की त्याचं घर बनतं. या अर्थाने घराचं पहिलं इंटिरियर म्हणजे त्याच्यात राहणारी माणसं, नाही का? माझ्यासाठी इतकी साधी सोपी व्याख्या आहे इंटिरियरची. बाकी तुम्ही जे इंटिरियर करतात त्यातलं खरंच मला ओकाठोक काहीच येत नाही. काय झालं? हा? मी नसतो मारत, मी नाही. अरे सुरू आलो ऑफिसला, गाडी कोण वाजवतोय? पट्या, कोणीही गाणं वाजवत नाहीये. सॉरी सॉरी. पट्या मारतात सुरळ. हो, मी नसतो धुरळ मारत. अरे का? ते केवढं, तू केवढा? तेच सांगतोय मी, ते केवढूच आहे. ते माझ्या शर्टाच्या आत जाऊ शकतं, आतमध्ये जाऊन वळवळू शकतं. मी जाऊ शकतो का त्याच्या शर्टाच्या आत? पट्या, अरे 4 गुंडांना मारणार तू एक झुरळ नाही मारू शकत. मला सांगताय, तुम्ही पण म्हणलं होतात ना की मी दुनियेत कोणाला घाबरत नाही, कशाला घाबरत नाही. स्वतःच्या नवऱ्याला 2 महिन्यात लाथ मारून हाकलवून दिलं होतं. हाकलवा त्या झुरळाला हाकलवा. अरे माणसांना इगो असतो, त्यांना हकलून दिलं की निघून जातात ते. पण झुरळाचं असं नसतं ना. ते बघ बघ कसं डिम्म उभं आहे मिशात आणून. पट्या प्लीज प्लीज काहीतरी कर, मार दे त्याला. इथे पट्या, अरे पुरुषासारखा पुरुष तू कसा रक्षकाच्या भूमिकेत असायला हवास. हो मॅडम, अणुबॉम्ब पडला ना तरी जिवंत राहण्याची जमात आहे ती नसते मरत. नाही तर गेलो असतो मी रक्षकाच्या भूमिकेत. मग काय असाच टेबलावर बसून राहणार आहेस का? ऐका जाईल ते, त्याची वेळ झाली की जातात ते. हो ना, हो. ऑफिसला आलं ना ते 5 वाजले की जाईल निघून. एक काम करूया, आपण एक बोटे सरांना बोलूया. पट्या प्लीज कर काहीतरी. मी नाही. हटो हट. पट्या तिथे आहे ते. ए हट. चलो जाओ. ए आओ, नाही जात ते. अरे हसताय काय? झुरळ आहे तिकडे. गेलं ते. चला त्याचा पुढचा हमला व्हायच्यात निघूया. चला मिका चला. ओ चला. हो माई मावशी, मी येतोय. अरे शेवटी चहाच मागवणार ना, उगाच कशाला मेन्यू कार्ड देतोयस? असं काय नाही, सगळेच लोक काय कदरून असतात. इथे येऊन कोण कोण लोक काय काय ऑर्डर करतात चहा सोबत.
काय घ्याल चहा बरोबर? मला नकोय काही. चहा बरोबर काही खायचं म्हणजे चहाचा अपमान केल्यासारखं होतं. हो ना. आलो. ए चंद्या, तू पट्याच्या घरी गेलायस कधी? हो हा, म्हणजे घराच्या इथे खाली जातो आणि खालून आवाज देतो. वर नाही जात? वर नाही म्हणजे घरची मंडळी ओके ना? ओके. नॉन सेन्स आहेत. नॉनसेन्स? कजाग आहेत कजाग. एक नंबरचे खदरूड. नाही, मी जरा जास्तच पर्सनल विचारतीये. पण घरनं फोन आला ना की पट्याच्या कपाळाला आठ्या पडतात रे. हो मग काय करणार ना. तुम्हाला सांगतो त्याच्या घरची मंडळी उठू देत नाही की बसू देत नाही. हो ना. आधी काहीतरी गिफ्ट चाललं होतं, आता काहीतरी 1,00,000 चाललंय. हा बोल बोलली. भाऊजी, 1,00,000 मोलाची गोष्ट आहे, पण 1,00,000 वेळा सांगूनही तुमच्या भावाला कळत नाही. वल्ली, मला समजतंय तू काय सांगण्याचा प्रयत्न करतेस. नाही नाही, तसं काही नाही. म्हणजे तू 1,00,000 रुपयांबद्दल सांगतेस. मला माहितीये, मी करतोय प्रयत्न. तुम्ही अगदी मनकवडेच आहात भाऊजी. ठेवते हा. अरे पट्या, चहा आहे तो. बॉटम्स अप काय करतोस? एक अर्जंट काम आलंय. आता ऑफिस आज नंतर? घरचं आहे. तुम्ही पोचलात की मेसेज करा. चंद्या येतो रे. बाय. बाय सौर्या. पट्या, मी सोडते तुला. बाय सौर्या. बाय चंद्या. बाय चंद्या. बाय. चला, आलं घर. हो जातो. सौरभ, जातो नाही येतो म्हणावं. येतो. आता महिन्याभरात कर्तव्य आहे, ती येणार आहे. लागलं का तुला? बघू. नोकरी हवी ना, हो. त्याच्यासाठी 1,00,000 रुपये पण लागणार आहेत ना. त्याच्यासाठी चाललंय सगळं. अंगठीच निघत नाहीये मेली. काय झालं? काय झालं वल्ली? भाऊजी, अंगठी काढायचा प्रयत्न करते, निघतच नाहीये. तशी जाड नाही झाली मी, पण लग्नात कमी मापाची केलीत ना तुम्ही. किती सुद्धा भोगावं लागतंय मला. सचू, अरे मदत कर. नाही, नको. यांची मदत नको. हे मुळासकट माझं बोट सुटून काढतील. वल्ली, वल्ली, मी मदत करू का? शांतो शांतो शांतो. ओरडाआरडी करू नको. शांतो. मला 2 मिनिटं दे. 2 मिनिटं दे. 2 मिनिटं दे. 2 मिनिटं दे. वल्ली, निघाली. सहज निघाली अंगठी.
घे. थँक्यू. चेन दे. कशाला? चेन द्या. आपल्याला तडजोड करायला लागणार आहे. पैसे आपल्यालाच उभे करायला लागणार आहेत. ठीक आहे, मंगळसूत्र सुद्धा काढून टाकते मी. काय गरज आहे ना, तुम्हाला नोकरी लागल्याशी मतलब नाही का? हे सुद्धा देऊन टाकूया आपण, काहीच हरकत नाही. काय म्हणली? त्यांना नोकरी लागत नाहीये आणि मला झोप लागत नाहीये. हे सगळे दागिने तुम्ही घ्या आणि गहाण ठेवा. हा काय प्रकार आहे वल्ली? पाटल्या गहाण ठेवायचं रद्द केलं ना तुम्ही. आता मला जसे जमतील तसे मी पैसे उभे करणार आहे. अगं पण पैशासाठी तू. हे सगळं पैशांसाठी नाही चालू आहे, यांच्या नोकरीसाठी चालू आहे ही सगळी धडपड. अगं पण मी आहे ना, त्यासाठी तू का धडपड करतेस? भाऊजी, अलीकडे माझ्या लक्षात आलंय आमच्यामध्ये तुमची खूप फरफट होती. आता तुम्ही सुद्धा सुखी संसाराची स्वप्न बघणारच ना कधी ना कधीतरी. यांची नोकरी लागली की आम्ही हो बाजूला, मग तुम्ही त्या पाटल्या द्या तुमच्या बायकोला. आम्ही काहीच बोलणार नाही, हे घेऊन टाका सगळं. पण तुम्ही मला 1 लाख रुपये आणून द्या फक्त. मी काहीच कधीच बोलणार नाही. मी खरं सांगते तुम्हाला. मी तुला सांगितलं ना की मी पैशाची सोय करीन. मग मी पैशाची सोय करीन वल्ली. मंगळसूत्र घाल वल्ली, मंगळसूत्र घाल, अंगठी घाल आणि चेन दे त्याची. वल्ली, मी तुमच्या लग्नाच्या वेळेस आप्पांना वचन दिलं होतं की जोपर्यंत सचिन स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत मी माझा संसार सुरू करणार नाही. आणि काहीही झालं तरी मी हे वचन कधीच मोडणार नाही. पुष्पवल्ली नाम सुन के नाजुक वेल समजलात काय? नागिण आहे मी, नागिण. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं आहेत ही. यांना सरळ करण्यासाठी माझ्या सौरभला चांगली खामकीच बायको मिळायला हवी. अनु, हे अनु, आले, मी इथेच आहे. आले. आमचा फूड पार्टनर कुठे आहे? अमेरिकन चॉप्सही मागवली आज. बघ ना ग, अजून पोचलीच नाहीये. खूप उशीर झाला नाही. छान, म्हणजे आजही बसनी तडमडत यायला लावलायस तू तिला. स्वावलंबन शिकण्याचे हेच दिवस आहेत तिचे आई. अगं पण किती तुटक वागतेस तू तिच्याशी. असू दे, राधाला गरज आहे त्याची. तिला असं वाटतं की तिला सगळं मिळतं, मग ते मिळवायची अक्कल यायला नको. बघा बाई तुम्हीच, म्हणजे शिस्त लावायच्या नादात पोर एकदा लांब गेली ना के स्वावलंबन केवढ्याला पडेल. बघते मी फोन लावून बघते. यार रितेन, आज तू नसतास ना मी उपाशी मेले असते खरंच. मला एक कळत नाहीये, कुठली आई स्वतःच्या मुलीशी असं वागते यार. हो पण आंटी बोलल्या ना, शी टीचिंग यू स्वावलंबन. हो, असं उपाशी ठेवून बस साठी 20 रुपये कोण देतं फक्त स्वतःच्या मुलीला. तो सतत कामाला लावते ती, 2 मिनिटं स्वस्त बसू देत नाही. शपथ, तो नील आहे ना इंटर्न, त्याच्यासमोर तर इतकी तुसड्यासारखी बोलते माझी, इतकं डोकं फिरतं माझं. आय जस्ट कांट बिलीव्ह इट. एवढं बस 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 बाबा, तू आहेस ना म्हणून फक्त मी सगळं सहन करते. तू मला पिकअप ड्रॉप देतोस म्हणून ऍटलीस्ट मला ऑफिसला तरी पोहोचता येतं. ऑल दिस फूड इज जस्ट सो डिलिशियस. आय जस्ट कांट. हे सगळं ठीक आहे पण तू मला सांगितच नाही.
तुझी सैलरी कितनी मिलने वाली है? अरे मी मम्माशी सॅलरी बाबतीत डिस्कसच केला नाहीये काही. काय? हा म्हणजे आय वॉज जस्ट हॅपी तिच्या अंडर मी काम करते. हो, बट ऑफिस मध्ये ती तुझी मम्मा नाही आहे, मॅम आहे. मग तू पण प्रॉपर सॅलरी मागून घ्यायचा. यू नो व्हॉट, यू आर राईट. म्हणजे खर्चासाठी पैसेच नसतील तर कसली आली आहे ना फायनान्शियल इंडिपेंडन्सी. हो ना. आणि जर इंडिपेंडेंट नाही झालो तर आपल्याला लिव्हिंग साठी परमिशन नाहीये. यार खूप प्रॉब्लेम्स आहेत यार. राधा, आय नो यू आर वर्किंग व्हेरी हार्ड राधा, आणि तुला त्याची सॅलरी पक्का भेटेल. पण वसुली करू बस. आय लव्ह यू राधा. आय लव्ह यू टू यार. तू मी तर रोज मरमर करते, बसनी प्रवास करते, आणि माझी आई मस्त पोटभर खाऊन आराम करत पडली असेल आता बेडरूम मध्ये. अगं किती दमलीस दिवसभर काम करून. इथे अशी पेंगत बसण्यापेक्षा जेवून घे आणि झोप बरं तू जाऊन. अगं राधा आली तर मी आहे ना. नाही राहू दे. तिला एक तर कामाची सवय नाहीये, त्यात मी खादाडीला पैसे दिले नाहीये. आली की भूक भूक करे. जरा गरम जेवण गेलं पोटात की बरं वाटेल ना तिला. राधा, 14 रुपयात हा ट्रान्सपोर्ट परवडतोय तुला? हो मम्मा, एव्हरीथिंग इज नॉट अबाउट मनी, ओके. आणि तसंही हा ट्रान्सपोर्ट काय फुकटच होता. तो तुझ्यासाठी फुकट आहे, पण हितेनला त्याच्या बाईक मध्ये पेट्रोल भरावंच लागतं. त्याचे पैसे तू देत नाहीस राधा. गॉड मम्मा, यू आर गोइंग इनसेन. तुला माहिती आहे ना, कंजूसपणाला ना सुद्धा काहीतरी एक लिमिट असतं. याला काटकसर म्हणतात. जी करायची मला गरजच नाहीये. आय हॅव रिसोर्सेस ऑफ माय ओन. आणि माझ्याकडे सगळं असताना ते यूज न करणं हा निव्वळ मूर्खपणा ठरेल. सगळं असतानाही जो काटकसर करतो तोच कमावलेलं टिकवू शकतो राधा. ओके राधा, हातपाय धुवून घे, मी जेवायला वाटते. भूक नाहीये. राधा, माझा राग अन्नावर काढू नकोस. नो वे मॉम, मी काही उपाशी बसणाऱ्या कॅटेगरी मधली नाहीये. व्यवस्थित बाहेर पोट भरून खाऊन आलीये. आत्ता भूक नाहीये मला. बाय. अनु, मुलं मोठी झाली ना की वाळूसारखी हातातनं सटकून जातात. कितीही घट्ट पकडायचं म्हटलं ना तरी काही उपयोग नसतो. खरंच इतकी मोठी झाली आहे का ती? हा प्रश्न तुला पडतोय ना, तोपर्यंत तुला जे वाटेल ना तिच्यासाठी करावं ते सगळं कर. पण एक लक्षात ठेव, प्रत्येकाचं आपापलं आयुष्य असतं. कोणी कोणासाठी थांबत नाही. म्हणून तुझा विचार तुलाच करायला पाहिजे. अगं तुझ्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलं म्हणून तू काही लगेच वाईट आई होणार नाहीयेस काही. पण अनु, तू जर तुझ्या आयुष्यात डोकावायची कोणाला संधीच देणार नसशील तर ही पोकळी मात्र तुला जन्मभर छळत राहील.